मराठी नॉलेज युनिव्हर्सिटी अर्थात मराठी ज्ञान विद्यापीठ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. ज्ञान आपला अधिकार आहे. तर मित्रांनो, आपण आज एका वेगळ्या विषयाचं ज्ञान आज इथे मिळवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलचे सभासद झालेला नसाल तर मी आपल्याला काळजापासून विनंती करतोय की आपण खाली असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ह्या चॅनलचं सभासद व्हावं आणि आपण व्हाल याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, आपण आज पुणे विद्यापीठाच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या मराठी विषयाचा द्वितीय वर्ष कला शाखेचा अर्थात SYVAचा अभ्यासक्रम जून 2020 पासून बदललेला आहे. हा मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम यावर्षी निवडक आधारित श्रेयांक पद्धत, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अर्थात CBCSE यावर आधारित असणार आहेत. तर ह्या विषयामध्ये काय बदल झालेला आहे याची आपण चर्चा करणार आहोत. अभ्यास मंडळाने ह्यावर्षी अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल केलेला आपल्याला दिसतो. साधारणतः जुन्या अभ्यासक्रमामध्ये द्वितीय वर्ष कला शाखेसाठी 2-3 पेपर असायचे. साधारणतः ज्याला आपण सामान्य स्तरावरील पेपर 1 आणि विशेष स्तरावरील पेपर 1 आणि 2 असे 3 पेपर असायचे, ज्याला आपण जनरल पेपर आणि स्पेशल पेपर असं म्हणायचो. साधारणतः G2 आणि S1 S2 अशा त्या पेपरांचं विभाजन असायचं. विद्यापीठाने ह्या 3 पेपराव्यतिरिक्त किंवा ह्या 3 विषयाव्यतिरिक्त एक विषय या वर्षापासून अनिवार्य केलेला आहेत. साधारणतः बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल आपण स्क्रीनवर बघतो आहोत. ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण G2 सामान्य स्तर पेपर 2 याबद्दल माहिती मिळवणार आहोत. विशेष स्तर पेपर 1 आणि 2 आणि अनिवार्य जो पेपर आहे त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळवणार आहोत. तर ह्या वर्षी आपल्याला सामान्य स्तर पेपर 2 अर्थात G2साठी जे विषय दिलेले आहेत किंवा जो अभ्यासक्रम ह्या वर्षी अभ्यास मंडळाने नेमलेला आहे त्याबद्दल आपण बघूया. पहिल्या सत्रासाठी भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार, त्याचा संकेतांक इथे दिलेला आहे. दुसऱ्या सत्रासाठी भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार हा आहे, त्याचाही संकेतांक कंसामध्ये इथे दिलेला आहे. पहिल्या सत्रासाठी कादंबरी आणि दुसऱ्यासाठी ललित गद्य असे साहित्य प्रकार इथे अभ्यासाला आपल्याला G2मध्ये अभ्यासणार आहोत. G2ला एक पर्याय अभ्यासक्रम विद्यापीठाने दिलेला आहे. त्यामध्ये साधारणतः व्यावहारिक आणि उपयोजित मराठी भाग 3 आणि दुसऱ्या सत्रासाठी व्यावहारिक आणि उपयोजित मराठी भाग 4 असणार आहेत. विशेष स्तर पेपर 1 साठी पहिल्या सत्राला आधुनिक मराठी साहित्य ज्यामध्ये प्रकाशवाटा, दुसऱ्या सत्रासाठी मध्ययुगीन मराठी साहित्य, निवडक मध्ययुगीन गद्य आणि पद्य असणार आहेत. तर S2 साठी ज्याला आपण विशेष स्तर पेपर 2 असं म्हणतो, त्यासाठी पहिल्या सत्राला साहित्य विचार आणि दुसऱ्या सत्राला साहित्य समीक्षा हे घटक असणार आहेत. या वर्षापासून S1 आणि S2 ह्या विषयाशी निगडीत असणारे एक पेपर ह्या वर्षी विद्यापीठाने दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या सत्रासाठी प्रकाशन, व्यवहार आणि संपादन, दुसऱ्या सत्रासाठी उपयोजित लेखन कौशल्य असा हा अनिवार्य पेपरचा अभ्यासक्रम असणार आहे. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त G2 सामान्य स्तर पेपर 2 मराठी विषय याचा अभ्यासक्रमाचा आपण आढावा घेणार आहोत. साधारणतः भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार असं ह्या विषयाचं नाव आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण कादंबरीचा अभ्यास करणार आहोत आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण ललित गद्याचा अभ्यास करणार आहोत. तर चला आपण ह्या विषयाचा सविस्तर अभ्यासक्रम बघू. मित्रांनो, भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार या G2 पेपरमध्ये पहिल्या सत्राला आपण कादंबरीचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासक्रमाची काही उद्दिष्ट इथे स्क्रीनवर दिलेले आहेत ते आपण बघू शकतात. साधारणतः 2 घटकांमध्ये पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम विभागलेला आहे. पहिल्या घटकामध्ये अ आणि ब असा प्रकार केलेला आहे. अ घटकामध्ये संगणक आणि मोबाईल युनिकोडमधून मराठी मुद्रण, संगणक आणि मोबाईलवर युनिकोडमधून मराठी मुद्रण, 2 कळ फलक प्रकार, इन्स्क्रिप्ट आणि फोनेटिक, 3 मराठी टंकलेखन आणि युनिकोडचा वापर, गुगल इनपुट
मायक्रोसॉफ्ट इनपुट आणि इतर साधने. ब घटकामध्ये एक कादंबरी स्वरूप आणि घटक, 2 कादंबरी प्रकार आणि वाटचाल असा अभ्यासक्रम असणार आहेत. एक घटक 1 मध्ये त्याच्यासाठी 1 श्रेयांक किंवा 1 क्रेडिट आणि 15 तासिकांचं नियोजन केलेलं आहे. घटक 2 मध्ये एक अभ्यास पुस्तक विद्यापीठाने नेमलेलं आहे. सारंगढांग ही प्रभाकर पेंढारकर यांची कादंबरी मौज प्रकाशन गृह मुंबईने प्रसिद्ध केलेली ही अभ्यासक्रमाला आपल्याला असणार आहेत. साधारणतः 2 क्रेडिट किंवा 2 श्रेयांक आणि 30 तासिकांचं नियोजन या अभ्यासक्रमासाठी केलेलं आहे. मित्रांनो, या विषयासाठी आणखी काही संदर्भ ग्रंथ जर आपल्याला आवश्यक असतील तर त्याची यादी अभ्यासक्रमासोबत दिलेली आहे, ती आपण मोबाईलवर स्क्रीनवर बघू शकतात. मित्रांनो, ह्या विषयाच्या दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला ललित गद्य अभ्यासायला असणार आहेत. या अभ्यासक्रमाचे उद्दिष्टही अभ्यासक्रम मंडळाने अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे, ते आपण स्क्रीनवर बघू शकतात. साधारणतः 2 घटकांमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. घटक 1 मध्ये अ आणि ब असा प्रकार आहेत. आपण त्याचा तपशील बघूया. घटक अ मध्ये गुगल साधनांचा अध्ययनातील वापर, गुगल फॉर्म, गुगल क्लासरूम, यूट्यूब आणि ब घटकामध्ये 1 ललित गद्य स्वरूप आणि घटक, 2 ललित गद्य प्रकार आणि वाटचाल याच्यासाठी 1 क्रेडिट किंवा 1 श्रेयांक आणि 15 तासिकांचं नियोजन केलेलं आहे. घटक 2 मध्ये एक अभ्यास पुस्तक आपल्याला अभ्यासायला असणार आहेत. साहित्यरंग असं या पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकाचं संपादन प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार, प्राध्यापक डॉक्टर जया कदम यांनी केलेलं आहे. अक्षरवाङ्मय प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. याच्यासाठी 2 श्रेयांक, 2 क्रेडिट आणि 30 तासिकांचं नियोजन असणार आहे. या विषयासाठी संदर्भ ग्रंथांची यादी इथे स्क्रीनवर आणि अभ्यासक्रमाच्या विषयाच्या खाली दिलेली आहे, ती आपण बघू शकतात. या विषयपत्रिकेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे त्या विषयपत्रिकेचं, तर साधारणतः कादंबरी आणि ललित गद्य असा हा 2 साहित्य प्रकारांचा अभ्यास इथे केला जाणार आहे. भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार हे या विषयाचं नाव आहे. सत्र 1 आणि सत्र 2 साठी कादंबरी आणि ललित गद्य यांचा अभ्यास असणार आहेत. विद्यापीठ सत्र परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा अशा 2 टप्प्यांमध्ये परीक्षा होणार आहेत. विद्यापीठ सत्र परीक्षा 70 गुणांची आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 30 गुणांची असं 70-30 असं ह्या परीक्षेचं स्वरूप असणार आहेत. साधारणतः विद्यापीठ सत्र परीक्षेमध्ये घटकनिहाय प्रश्न तपशील आपण स्क्रीनवर बघू शकता. साधारणतः 4 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. प्रश्न पहिला 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. 50 शब्दापर्यंत उत्तर लिहायचे आहेत 15 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 2 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. 150 शब्दापर्यंत उत्तर लिहायचे आहेत आणि 20 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पैकी 2 उपप्रश्नांची उत्तर द्यायची आहे. 200 शब्दांपर्यंत एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि 20 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 यामध्ये 2 पैकी एका प्रश्नांचं उत्तर आपल्याला 300 शब्दापर्यंत द्यायचं आहे आणि 15 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. असं 70 गुणांचं नियोजन विद्यापीठ सत्र परीक्षेसाठी केलेलं आहे. आणि कोणता प्रश्न कोणत्या घटकांवर विचारला जाणार आहे तिथं स्क्रीनवर आपण बघू शकतात. अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही 2 घटकांमध्ये होणार आहेत. घटक 1 हा 10 गुणांसाठी असणार आहेत आणि घटक 2 हा 20 गुणांसाठी असणार आहेत. घटक 1 10 गुणांसाठी आपण वेगवेगळे प्रकार यामध्ये निवडू शकतो. साधारणतः अभ्यासतर किंवा अभ्यासपूरक उपक्रम ज्यामध्ये जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी सहभाग, साहित्यविषयक विशेष योगदान, अभ्यास सहल, क्षेत्रभेट, अहवाल लेखन. दुसऱ्या प्रकारामध्ये प्रकल्प कार्य, सादरीकरण, स्वाध्याय, चर्चासत्र, गटचर्चा आणि अभिवाचन यांचा समावेश ह्या 10 गुणांच्या घटकांमध्ये आहेत. 20 गुणांसाठी घटक 2 मध्ये एक चाचणी आपण घ्यावी अशी अपेक्षित आहेत. सत्र परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन एकूण गुण 100 आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या द्वितीय वर्षाचा बदललेला अभ्यास, द्वितीय वर्ष कला शाखा अर्थात ज्याला आपण SYB असं म्हणतो, या मराठी विषयाचा बदललेला अभ्यासक्रम. यामध्ये आपण सामान्य स्तर पेपर 2 अर्थात G2चा ह्या अभ्यासक्रमाचा आपण विचार केला. आपण विशेष स्तर पेपर 1 आणि विशेष स्तर पेपर 2 आणि अनिवार्य जो पेपर ह्या वर्षापासून विद्यापीठाने आपल्याला अभ्यासायला ठेवलेला आहे त्याचाही विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर
मित्रांनो, माझं हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद.